सी आणि C++ मधील पॉइंटर्स वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण शिकू पॉइंटर्स तयार करणे आणि पॉइंटर्स वर कार्य करणे. आपण यास काही उदाहरणाद्वारे करू. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110 आणि उबुंटू वर GCC आणि G++ कंपाइलर वर्जन 461 वापरत आहे. पॉइंटर्सच्या परिचयासह प्रारंभ करूया. पॉइंटर्स मेमरी मध्ये स्थाने सूचित करते. पॉइंटर्स मेमरी एड्रेस संचित करते. हे एड्रेस वर संचित असलेल्या व्हॅल्यू देखील देते. आता पॉइंटर्स वरील काही उदाहरणे पाहू. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव pointers_demo.c आहे. चला कोड पाहू. ही stdio.h अशी आपली हेडर फाइल आहे. हे मेन फंक्शन आहे. येथे आपल्याकडे नियुक्त केलेल्या व्हॅल्यू 10 सह लाँग इंटिजर नम आहे. नंतर आपण पॉइंटर ptr घोषित केला आहे. चे चिन्ह पॉइंटर घोषित करण्यासाठी वापरले जाते. हा पॉइंटर टाइप लाँग इंट सूचित करू शकतो. प्रिंटफ स्टेटमेंट मध्ये व्हेरिएबलचा मेमरी एड्रेस प्राप्त करण्यासाठी एम्परसँड चा वापर केला जातो. म्हणून एम्परसँड num चा मेमरी एड्रेस देईल. हे स्टेटमेंट व्हेरिएबल num चा एड्रेस प्रिंट करेल. येथे ptr num चा एड्रेस संचित करतो. हे स्टेटमेंट ptr चा एड्रेस प्रिंट करेल. साइझ ऑफ फंक्शन ptr ची साइझ देईल. हे ptr ची व्हॅल्यू देईल, म्हणजेच num चा मेमरी एड्रेस, आणि इथे ptr एड्रेस वर व्हॅल्यू देईल. त्यामुळे मेमरी एड्रेस देणार नाही. त्याऐवजी तो व्हॅल्यू देईल. %ld हा लाँग इंट साठी फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. प्रोग्राम कार्यान्वित करू. कृपया कीबोर्डवरील Ctrl Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस pointers_demo.c स्पेस -o स्पेस पॉइंट. एंटर दाबा. टाईप करा .point. एंटर दाबा. आउटपुट दर्शविले जाईल. आपण पाहतो की num एड्रेस आणि ptr व्हॅल्यू समान आहे. या उलट num चा मेमरी एड्रेस आणि ptr भिन्न आहे. त्यानंतर पॉइंटरची साइझ 8 बाइट्स आहे. तसेच ptr द्वारे सूचित केलेली व्हॅल्यू 10 आहे, जी num ला नियुक्त केली होती. आता समान प्रोग्राम C++ मध्ये पाहू. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव pointer_demo.cpp आहे. येथे आपण काही बदल केले आहेत, जसे हेडर फाइल म्हणून iostream. नंतर आपण std नेमस्पेस वापरत आहोत आणि आपल्याकडे printf फंक्शनच्या जागी cout फंक्शन आहे. उर्वरित सर्व गोष्टी समान आहेत. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. संकलित करण्यासाठी टाईप करा g++ स्पेस pointers_demo.cpp स्पेस -o स्पेस point1. एंटर दाबा. टाईप करा .point1. एंटर दाबा. आपण पाहू शकतो, आउटपुट आपल्या C प्रोग्रामच्या समान आहे. हे ट्युटोरियल येथे समाप्त होते. परत आपल्या स्लाइड्सवर जाऊ. संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो पॉइंटर बद्दल, पॉइंटर तयार करणे आणि पॉइंटर्सवर कार्य करणे. असाइनमेंट: व्हेरिएबल आणि पॉइंटर घोषित करण्यासाठी C आणि C++ प्रोग्राम लिहा. पॉइंटर मध्ये व्हेरिएबलचा एड्रेस संचित करा आणि पॉइंटरची व्हॅल्यू प्रिंट करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे.
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.